वगैरे केली जातात, नंतर काही फॅशन शोज वगैरे असतात, तर त्या मराठी चित्रपटांमध्ये काम करतात, त्या आर्टिस्ट आहेत आणि त्यांचा असा स्टडी आहे. त्या इंटरनॅशनल स्टुडंट्स त्या शिकवतात, म्हणजे बाहेर देशांना विद्यार्थी येत असतात त्यांच्याकडे शिकायला. तर त्यांचा असा स्टडी आहे. त्यांनी मला एकदा सांगितलं की जे आपण रंगामध्ये भेदभाव करतो, मुलीचा बर्थडे असेल तर गुलाबी रंगाची सगळी थीम आणि मुलाचा बर्थडे असेल तर ब्लू कलरची थीम, इव्हन बेडरूम सुद्धा. म्हणजे आता हे तर खेड्यात नाही, उलट शिकलेल्या लोकांमध्ये आहे, बरोबर. शहरांमध्ये मुलीची बेडरूम गुलाबी रंगाची, मुलाची बेडरूम ब्लू रंगाची. तर हे सुद्धा डिस्क्रिमिनेशन आहे. जरी आपण ह्याला मॉडर्न मानत असू तरी सुद्धा हा एक प्रकारचा भेदभावच झाला. ती इक्वॅलिटी जोपर्यंत आपल्या घरापासून आपण दाखवत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही आणि ती चूक आपलीच होते. कारण की खाण्यापिण्यातले तर मी तुम्हाला सांगितलं भरपूर गोष्टी आहेत. आता ड्रायव्हिंग, मुलांना ड्रायव्हिंग शिकवली जाते. तुम्ही जर म्हटलं आई मला बाईक चालवायला शिकायची आहे, आई म्हणेल तुला काय करायचं बाईक चालवून, होईल की नाही? तुम्ही ट्राय करून बघा एकदा तरी काम. तुमच्या भावाला किंवा वडिलांना सांगा की मला बाईक शिकवा म्हणून, तर ते तुम्हाला बाईक मिळणे तर दूरच, पण चालवायला तरी शिकवलं जातं का हे बघा. तर अशा भरपूर छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. इक्वॅलिटी अजून आपल्यापासून दिल्ली बहुत दूर आहे, पण त्याची सुरुवात तरी करा. फक्त शिक्षण घेतलं म्हणजे झालं आपण इक्वल झालो असं नाहीये. आपल्याला बोलण्याचा तेवढा अधिकार आहे का? घरामध्ये जेव्हा कुटुंबामध्ये काहीतरी डिस्कशन होत आहे, एखादी फ्रीज घ्यायचं आहे, तर तुम्हाला विचारलं जात असेल कदाचित, कारण किचन मधली गोष्ट आहे, पण गाडी घ्यायची आहे तर कोणाला विचारलं जातं का तू कुठली गाडी घ्यायची? किंवा तुम्ही मुलगी असाल तर तुमचे बाबा तुम्हाला विचारतात का? मुलाला विचारतील किंवा आबांना वगैरे विचारतील. पण आपल्याला किती विचारात घेतलं जातं प्रत्येक डिसिजन मध्ये. म्हणजे काही विकत घेण्याचीच डिसिजन नाही, कुठलाही डिसिजन असेल तर आपलं ओपिनियन त्याच्यात किती मॅटर करतं. किंवा आपण जर स्वतःहून लोडबोड केली ना, खूप असतं की नाही हे असं नाही असं पाहिजे, तर त्याला मान भेटतोय का तेवढा? तो रिस्पेक्ट आपल्याला घरात तरी मिळतोय का? जर घरातच नाही तर सोसायटीकडनं आपण अपेक्षा करू शकतच. तर मला असं वाटतं तुम्हाला नसेल पण कदाचित तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनशी कसं वागलं पाहिजे अशी अपेक्षा करते. आणि तुमच्या अधिकारांसाठी तुम्हालाच लढावं लागणार आणि ते लढा. ओके, सो काही क्वेरीज किंवा कोणाला आणखी असे काही